स्टार क्लासेसला आज 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि स्टार क्लासेस साधारणतः 5 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं या लातूर पॅटर्नमध्ये मी व आमच्या सर्व सहकार्याने लावलेलं होतं आणि बघता बघता 5 वर्ष पूर्ण झाले आणि प्रत्येक वर्षी या क्लासेसचा आलेख हा वाढतच गेलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्येचा विषय असेल किंवा ते निकाल असेल, निकालाच्या स्वरूपात असेल, असं प्रत्येक वर्षी हा आमचा आलेख वाढत गेलेला आहे। आतापर्यंत आमच्याकडे 5 वर्षामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेई यासाठी प्रवेश घेतलेला आहे आणि हजारो विद्यार्थी इथून घडून डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत आणि बरेच विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेत। आमचे विद्यार्थी दिल्लीसारख्या एम्स या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी यशस्वी होऊन इथून गेलेले आहेत आणि एक लातूर पॅटर्नला, लातूर शैक्षणिक पॅटर्नला एक रिझल्ट देण्याचं काम हे स्टार क्लासेस मागच्या 5 वर्षापासून करत आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही निकाल देऊ आणि एक लातूर पॅटर्नचं नाव कायम ठेवू। या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यक्रमासाठी आले होते। काय मार्गदर्शन त्यांनी केले विद्यार्थ्यांना? असा कार्यक्रम, या कार्यक्रमात काय मार्गदर्शन झाले? 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक मार्गदर्शक म्हणून आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही आमंत्रित केलं होतं। त्यांनी अगदी सखोल असं एकूण 1 ते 1.5 तास या नीट आणि जेई जे परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं। त्यामध्ये अभ्यास कसा करावा, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं, स्वतःचं आरोग्य कसं सांभाळावं, येणाऱ्या काळामध्ये परीक्षेचा येणारा जो ताण आहे तो कमी कसा करावा आणि पोलीस प्रशासनाकडनं त्या विद्यार्थ्याला काही मदत लागत असेल। ह्या ट्युशन एरियामध्ये जो काही प्रकार मागच्या काही दिवसामध्ये आपण ऐकून आहेत त्या सर्व प्रकारामध्ये जर विद्यार्थ्याला, स्टारच्या विद्यार्थ्याला कुठं जर अडचण आली तर त्यांनी कुठल्या पद्धतीने तक्रार केली पाहिजे, कसं सामोरे गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींचं सखोल असं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक साहेबांनी केलेलं आहे। 2 एप्रिल हे स्टार क्लासेसचा वर्धापन दिन आहे आणि गेली 5 वर्ष सातत्याने जे रिझल्ट प्रत्येक वर्षी चांगला देत जातात आणि त्याच्यामध्ये वाढ होत चालली, अशा स्टार क्लासेसला सर्वप्रथम त्यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांना सांगायचं झालं तर हे एकच असं आहे की ते आत्ता ज्या पद्धतीने काम करतात, आत्ता ज्या पद्धतीने कार्य करतात, ज्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, हे असंच त्यांनी अखंड चालू ठेवावं, एवढंच। बाकी त्यांना सांगण्यासारखं विशेष असं काही नाही, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट अचीव करत आलेली आहेत आणि ते पुढं सातत्याने टिकवावं आणि त्याच दर्जाने त्यांनी त्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, एवढंच त्यांना सांगणे। आणि येणारा पुढचं वर्ष जे आहे, 6वा वर्धापन दिन येत असताना त्यांच्या सक्सेसमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली हे त्यांनी आवर्जून आम्हाला आणि आपल्या सर्वांना सांगावं।